बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण टॉपिक घेऊन आलेलो आहोत इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. बघा, पहिला सम आहे आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ x² अपॉन 1 प्लस tan x आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आपल्याकडे आहे 3 प्लस tan x. बघा, इथं आपण पहिले काय करू, एक सबस्टिट्यूशन करून घेऊ. बघा, पुट tan x साठी आपण ती मानू आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे sec² dx is equal to dt. तर बघा, या टाइपचा आपल्याकडे सम होईल. बघा, आता sec² dx म्हणजे कोण आहे आपल्याकडे dt. म्हणजे या ठिकाणी आपण टाकू dt अपॉन 1 प्लस हा tan x आहे. tan x ला कोण येते t. अदर ब्रॅकेट मध्ये बघा 3 प्लस हा परत tan x दिसतोय, पण इथे टाकायचा आपल्याला t. बघा, अशा एक सोप्या भाषेत आपण इथे करून घेतलं. आता नंतर बघा dt अपॉन 1 प्लस t आणि 3 प्लस t. आता या कंडिशनला आपण आता कसं करायचं आहे, यांना एक पहिल्याला a कन्सिडर करा. a अपॉन 1 प्लस t प्लस b अपॉन 3 प्लस t. आता बघा, इथे न्यूमरेटरला काहीच नाहीये, म्हणजे इथे असतो आपल्याकडे 1 a इंटू 3 प्लस t प्लस b इंटू 1 प्लस t. अशा पद्धतीने आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. पुढे बघा, पुट 1 प्लस t म्हणजे t इज इक्वल टू कोण येईल -1. तर बघा 1 इज इक्वल टू a ब्रॅकेट 3 t दिसतोय तिथे -1 प्लस b ब्रॅकेट 1 पुन्हा t दिसतोय -1. 1 इज इक्वल टू 3 -1 2 आणि हा a ऍज इट इज 1 -1 0. तर देयरफॉर a इज इक्वल टू मल्टिपल चा 2a डिवाइडला गेला म्हणजे a ची जी व्हॅल्यू आपल्याकडे आली ती आहे 1/2. आता पुढे बघा, ह्याच इक्वेशन मध्ये आता आपण इकडं t + 1 असल्यामुळे आपण t - 1 पुट अप केला. आता इथे बघा 3 + t आहे म्हणजे t इज इक्वल टू -3 पुट अप करू. पुट t इज इक्वल टू -3. घ्या आता इक्वेशन बघा, इथे 1 इज इक्वल टू a ब्रॅकेट परत कोण दिसतोय 3 प्लस t. t च्या जागेवरती आपल्याला पुट अप करायचं आहे मायनस म्हणजे 3 - 3 प्लस इथे बघा b ब्रॅकेट 1 प्लस t. इथे आपल्याला टाकायचं आहे 1 - 3. 1 इज इक्वल टू 3 - 3 हा 0 प्लस b ब्रॅकेट हा आपल्याकडे झाला -2. देयरफॉर b इज इक्वल टू -1/2. बघा, आता a आणि b च्या आता आपल्याकडे व्हॅल्यू तयार झालेली आहेत. परत ह्या व्हॅल्यू आपण इथे ह्या इक्वेशन मध्ये घेऊन जाऊया. बघा, इथे a दिसतोय. आता याला इंटिग्रेशन टाकून घ्या. a ची व्हॅल्यू आपल्याकडे होती 1/2 अपॉन 1 प्लस t. तर इथे लावा dt प्लस b ची व्हॅल्यू बघा, b ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे -1/2. खाली आहे 3 प्लस t इंटू dt. आपण काय करू, इथला 1/2 इथला 1/2 कॉमन काढून घेऊ. म्हणजे बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस t. इथे मायनस असल्यामुळे प्लस मायनस इथे मायनस घेऊन टाका. इथे झालं 1 अपॉन 3 प्लस t इंटू dt. आता आपण इंटिग्रेशन सेपरेट करून घेऊ. बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस t इंटू dt मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस t इंटू dt. बघा, 1/2 1 अपॉन t चा इंटिग्रेशन आपल्याकडे असतो log t, पण इथे 1 अपॉन 1 प्लस t म्हणून याचा इंटिग्रेशन आपल्याकडे होतो log 1 प्लस t मायनस इथे बघा 1 अपॉन t चा इंटिग्रेशन log t, पण इथे आपल्याकडे 1 अपॉन 3 प्लस t आहे म्हणून इथे आपल्याकडे बनला log 3 प्लस t प्लस c. आता इथे बघा m1 ची आपल्याकडे प्रॉपर्टी log m मायनस log n म्हणजे चला आपण करूया log m अपॉन n. म्हणजे हा मायनस असल्यामुळे ही पूर्ण दोन टर्म आहे जी अपॉनला जातील म्हणजे log 1 प्लस t अपॉन 3 प्लस t प्लस c. आता बघा, आन्सर तर आपला आलेले आहे, पण t ची ज्या व्हॅल्यू ज्या आहेत ते आपल्याला रिप्लेस करायची. म्हणजे ती कोणती आपल्याकडे tan x म्हणजे 1/2 log 1 प्लस बघा t ची व्हॅल्यू आपल्याकडे होती tan x. इथे पुट अप करा tan x आणि 3 प्लस tan x प्लस c. बघा, हे 4 मार्काचं सम आपल्याकडे आहे. बघा, आपण आता
सेकंड एक्झाम्पल बघूया इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मधलं. बघा log x अपॉन x इंटू 2 प्लस log x आणि 3 प्लस log x. आपण हा जो x आहे तो जरा साईडला करून घेऊ. म्हणजे log x अपॉन 2 प्लस log x अदर ब्रॅकेट मध्ये 3 प्लस log x आणि हा 1 अपॉन x इंटू dx. हा x आपण सध्या साईडला काढून घेऊ. इथे बघा सबस्टिट्यूट करू आपण. पुट log x is equal to t. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x into dx is equal to dt. बघा log x आहे, इथे log x दिसतोय म्हणून t upon 2 plus t, इथे 3 plus t आणि 1 upon x into dx म्हणजे हा झाला आपल्याकडे dt. बघा त्यांना एका ब्रॅकेटला a देऊन टाका 2 plus t प्लस दुसऱ्या ब्रॅकेटला b देऊन टाका 3 plus t. बघा इथे न्यूमरेटरला तुम्हाला दिसतोय t इज इक्वल टू आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा a इंटू 3 plus t प्लस b इंटू 2 plus t. हे असं आपल्याकडे एक इक्वेशन बनलं. इथे बघा 2 plus t म्हणून आपण घेणार t इज इक्वल टू -2. बघा t दिसतोय इथे -2 इज इक्वल टू a ब्रॅकेट 3, इथे पुन्हा t आहे म्हणून -2 प्लस b ब्रॅकेट 2 प्लस t ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -2. बघा -2 ऍज इट इज 3 - 2 1 म्हणजे इथे फक्त उरला a आणि ही व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 2 - 2 0. देयरफॉर a इज इक्वल टू -2. ही झाली आपल्याकडे a ची व्हॅल्यू. पुढे बघा 3 प्लस t म्हणजे इथे काय पुट अप करणार आपण पुट म्हणण्याचे कारण डायरेक्ट म्हणा t इज इक्वल टू -3. बघा आता इथे याच इक्वेशनला परत यायचंय. t ची व्हॅल्यू आपल्याकडे -3 इज इक्वल टू a ब्रॅकेट इथे बघा 3 प्लस t, t ची व्हॅल्यू पुट अप करा -3 म्हणून हा 3 - 3 प्लस b ब्रॅकेट इथे बघा 2 प्लस t म्हणजे हा होतोय 2 - 3. -3 इज इक्वल टू 3 - 3 0 प्लस b ब्रॅकेट -1 म्हणजे -3 is equal to -b, minus will get cancel, b is equal to 3. बघा ह्या ठिकाणी आपल्याकडे a च्या आणि b च्या व्हॅल्यू आपल्याकडे निघून आलेले आहे. परत आपण इथे पाठीमागे जाऊया. इथे व्हॅल्यू पुट अप करा, इंटिग्रेशन दाखवून घ्या. a ची व्हॅल्यू -2 अपॉन 2 plus t into dt प्लस पुढे बघा b ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 अपॉन 3 plus t into dt. बघा आपण यांच्या आता इंटिग्रेशन सेपरेट केलेले. आता फक्त इंटिग्रेशन आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. हा -2 साइडला काढा म्हणजे 1 अपॉन 2 plus t into dt, इथे 3 साइडला काढा म्हणजे 1 अपॉन 3 plus t into dt. -2 1 अपॉन t चा इंटिग्रेशन log t, इथे 1 अपॉन 2 plus t असल्यामुळे इथे झाला log 2 plus t प्लस बघा 3 ऍज इट इज 1 अपॉन 3 प्लस t पुन्हा त्याचं इंटिग्रेशन log 3 प्लस t प्लस c. बघा पुढे -2 log 2 प्लस बघा इथे मला t दिसतोय. आता t ची आपली व्हॅल्यू ती रिप्लेस करूया. ती व्हॅल्यू आपल्याकडे आहे log x, इथे टाका log x प्लस 3 into log 3 प्लस आणि t ची व्हॅल्यू परत आपल्याकडे आहे log x. अशा पद्धतीने आपले हे एक्झाम्पल संपलं. अशा पद्धतीने 4 मार्क आपल्याला इथे मिळतील.